Good morning, students. Yesterday, we already seen the difference between server side script line and scripting. Okay. Today, we are going to start our next point, that is switch case and looping structures. Okay. Previous year, we have learned different basic syntax of JavaScript, such as variable declaration, if structure, function, etc. Let us learn some extra features. ओके, त्यांनी काय सांगितलं आहे की हे स्विच केस लूपिंग स्ट्रक्चर्स जे आहे हे आपण प्रोग्रामिंगमध्ये यूज करतो. ओके, जावास्क्रिप्ट हॅज अ बिल्ट इन मल्टीवे डिसिजन स्टेटमेंट. स्विच केसमध्ये त्यांनी काय दिले बघा, जावास्क्रिप्ट हॅज अ बिल्ट इन मल्टीवे डिसिजन स्टेटमेंट नोन ॲज स्विच. ओके, the switch statement tests the value of given expression against a list of case values, and when match is found, a block of statement associated with that case is executed. There should not be duplicity between the cases. The value for the case must be similar data types as the variable in switch. The first mandatory. तुम्हाला आता मी हे एक्सप्लेन करण्यापेक्षा मी डायरेक्ट तुम्हाला सिंटॅक्सकडे नेते, म्हणजे तुम्हाला समजेल. सिंटॅक्स आणि एक्झाम्पल आपण बघूयात. केसचं कसं आहे बघा, सिंटॅक्स हा सिंटॅक्स जे सगळे स्विच केस यापुढे जे सगळे सिंटॅक्स आहेत फॉर लूपसाठी हे सगळे प्रोग्रामिंगमध्ये यूज केले जातात. ओके, आणि हे सगळे सिंटॅक्स लक्षात ठेवायचे आहेत, पाठ करायचे, म्हणजे त्याचा मेन फॉर्मॅट लक्षात ठेवा पाठ करण्यापेक्षा. ओके, तर पहिलं त्यांनी दिले बघा, स्विच एक्सप्रेशन कर्ली ब्रेस केस व्हॅल्यू 1 कोलन स्टेटमेंट ब्लॉक 1 ब्रेक semicolon case value 2 colon statement block 2 break semicolon till case value n number of 1 to n statement block n break default statement block curly brace. आता हेच त्यांनी प्रोग्रामिंगमध्ये कसं यूज केले बघा, खाली एक्झाम्पल दिले त्यांनी. ती डॉक टाईप HTML हेड टायटल जावास्क्रिप्ट प्रोग्राम टायटल टॅग क्लोज हेड टॅग क्लोज. ओके, आपला प्रॉपर जो HTMLचा फॉर्मॅट आहे तशामध्येच कोडिंग केलेली आहे. फक्त त्यांनी बघा बॉडी टॅग वापरलेला आहे H1 फॉर हेडिंग 1 यूज ऑफ स्विच केस. ओके, आता स्क्रिप्ट टाईप इक्वल टू टेक्स्ट स्लॅश जावास्क्रिप्ट डबल कोटमध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा. द स्क्रिप्ट टाईप इक्वल टू जावास्क्रिप्ट त्यांनी का वापरलं इथे, बिकॉज इट इज अवर जावास्क्रिप्ट प्रोग्राम. जेव्हा तुम्ही जावास्क्रिप्टचा प्रोग्राम करता तेव्हा जावास्क्रिप्टचं जे आहे सेंटेन्स स्क्रिप्ट टाईप इक्वल टू जावास्क्रिप्ट हे कंपल्सरी तुम्हाला मेन्शन करावं लागतं, आयदर इन हेड सेक्शन और आयदर इन बॉडी सेक्शन. ओके, हेड सेक्शन आता हे कशामध्ये केले बघा, हेड सेक्शनमध्ये नाही केलं त्यांनी, बॉडी सेक्शनमध्ये डिनोट केलेलं आहे. असं तुम्हाला दिसलं तर समजून जायचं हा जावास्क्रिप्टचा प्रोग्राम आहे. व्हॅरिएबल डे फॉर वॉट व्हॅरिएबल डे इक्वल टू 6 सेमिकॉलन स्विच डे. त्यांनी काय केलं आहे, डेसाठी आपल्याला त्यांनी स्विच केलेलं आहे बघा कर्ली ब्रेस. तर पहिलं बघा स्विच एक्सप्रेशन काय आहे इथे आपलं वरचं सिंटॅक्समध्ये बघा एक्सप्रेशन दिले त्यांनी डे. ओके, डेबद्दल त्यांनी आपल्याला करायचं आहे, सिंटॅक्स फॉलो करावरचा. स्विच एक्सप्रेशनमध्ये काय दिलं त्यांनी, डे दिलेला आहे कर्ली ब्रेस केस व्हॅल्यू 1. आता केस 1 काय आहे आपली याची व्हॅल्यू अलर्ट मंडे. ओके, डबल कोटमध्ये त्यांनी दिलं आहे बघा मंडे. ब्रेक दिलेला आहे, ब्रेक फॉर वॉट नेक्स्ट लाईनला घेण्यासाठी. केस 2 अलर्ट ट्यूजडे. केस 3 अलर्ट वेनसडे, कारण त्यांनी त्या डेजचं दिलेलं आहे. डेज आपले नॉर्मली 7 असतात बरोबर, 7 डेजचं त्यांनी ते दिलेलं आहे. आणि अलर्ट वेनसडे. केस 4 अलर्ट थर्सडे ब्रेक. केस 5 अलर्ट फ्रायडे सेमिकॉलन ब्रेक. 6 सॅटरडे 7 संडे ब्रेक. डिफॉल्ट अलर्ट इनव्हॅलिड डे. ओके, आता त्यांनी इथे काय केलं आहे, आपल्याला काय सर्च करायचं आहे याच्यामध्ये ह्या प्रोग्रामिंगमध्ये बघा. प्रोग्राम आपला क्लोज झालेला आहे, स्क्रिप्ट टॅग क्लोज, बॉडी टॅग क्लोज, HTML टॅग क्लोज. ओके, आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, 6 डे कोणता आहे, डे 6 कुठला आहे तर त्यांनी इथे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर कशी होणार प्रोसेस बघा, इथे स्विचमध्ये त्यांनी डे दिलेला आहे आणि कुठला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे, डे 6. ओके, व्हॅरिएबलमध्ये डे 6 त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण केस 1 अलर्ट मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे आणि डिफॉल्टला काय दिलं त्यांनी, इनव्हॅलिड डे. म्हणजे तो फाइंड आउट करणार, पहिलं काय करणार, तो पहिल्याशी मॅच करणार, तो डे 6 आहे का तिथे, नाही. तसंच सेम दुसऱ्याशी सर्च करणार, तो तिसऱ्याशी. जेव्हा त्याला फाउंड मॅच होईल तो कुठल्या होईल, केस 6ला होईल बरोबर, तेव्हा तो फाइंड आउट करेल. तेव्हा ते काय आहे, केस 6ला 6वा डे कोणता आहे, सॅटरडे. ओके, आणि लक्षात घ्या इथे बघा मंडे नंतर डबल कोटमध्ये त्यांनी व्हॅल्यू डिनोट केलेली आहे, सेमिकॉलनने सेपरेट केलेली आहे. ब्रेक नंतर सुद्धा सेमिकॉलन. ब्रेक का यूज केलेला आहे का, तर व्हॅल्यू आपली नेक्स्ट लाईनला येण्यासाठी. सो हा प्रोग्राम रन केल्यानंतर बघ स्विच केस डे 6 केलेला आहे, त्याच्यामुळे सॅटरडे आलेला आहे. ओके, सो
दिस इज अवर स्विच. आता तुमच्याकडे आय होप तुमच्याकडे अॅनरायटर फ्री ॲप असेल. सगळ्यांनी अॅनरायटर फ्री ॲपवरती हा प्रोग्राम टाईप करायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये टाईप केल्यानंतर हा रन करून बघा. ॲज इट इज जसं आपण नॉर्मली HTMLचे प्रोग्राम केले तसाच आता हा स्विच केस आहे. तर तुम्ही ते प्रोग्राम टाईप केल्यानंतर switch.html असं नाव द्या. खाली ऑल फाईल सिलेक्ट करा. ओके, आणि तो प्रोग्राम ब्राउझरवरती रन करा. त्याच्यानंतर तुम्हाला ते आन्सर येईल. जेव्हा तुम्ही ते डे 5 वापरलं तर तिथे तुम्हाला तो फ्रायडे देईल. 1 वापरलं तर मंडे देईल, संडे देईल. ओके, 1 वापरलं तर मंडे देणार, कारण की इथे केस 1मध्ये आपण मंडे दिलेलं आहे म्हणून. ओके, आता जर तुम्ही ह्याचं असं ऑर्डर तुम्ही चेंज केलीत, फॉर एक्झाम्पल तुमचा केस 6ला तुम्ही थर्सडे ठेवलात, तर तो थर्सडेज तुम्हाला प्रिंटआउट करून देईल, कारण की त्यांनी तिथे दिलेलं आहे ना कुठली त्यांना व्हॅल्यू पाहिजे. डे 6ची हवी, त्याच्यामुळे ज्या डे 6च्या समोर जो डे असेल तो ते तिथे तुम्हाला आपल्याला हे करून देणार. ओके, सो हे अशा प्रकारे आहे स्विच केसचं. तो घरी तुम्ही ट्राय करा आणि मला आउटपुट सेंड करा आणि नोटबुकमध्ये लिहून काढा. नेक्स्ट त्यांनी काय दिले बघा इथे, लूपिंग स्टेटमेंट. व्हाईल क्रिएटिंग प्रोग्रामिंग लॉजिक वी नीड टू एक्झिक्यूट सम स्टेटमेंट्स रिपीटेडली. Iteration refers to the execution of statement or a group of statement of code for a fixed number of times or till the condition is satisfied. The condition should be Boolean condition. Some commonly used JavaScript looping statements are, त्यांनी काय दिले बघा इथे, while creating programming logic we need to execute some statements repeatedly. जेव्हा आपण प्रोग्रामिंग करत असतो बरोबर, त्यातले काही काही स्टेटमेंट्स असतील ते आपल्याला पुन्हा पुन्हा ते रिपीट करावे लागतात. फॉर एक्झाम्पल बघा, आत्ता जे आपण स्विच केसचं एक्झाम्पल घेतलेलं होतं ते तुम्ही ते एक्झाम्पल आहे बरोबर ते, पण लूपिंगमध्ये जर बघायला गेलात तर बरोबर आपल्याला 6 डे येईपर्यंत आपल्याला फाइंड आउट करूनपर्यंत आपण ते 5-6 वेळा ते तिथल्या इथं फिरलेलं आहे चेक करण्यासाठी बरोबर. सो हे काय आहे, पण रिपीटेड त्याची प्रोसेस होत असते. इटरेशन रेफर्स टू द एक्झिक्युशन ऑफ स्टेटमेंट ऑर ग्रुप ऑफ स्टेटमेंट ऑफ कोड फॉर अ फिक्स्ड नंबर ऑफ टाइम्स ऑर टिल द कंडिशन इज सॅटिस्फाईड. बरोबर, आता हे फिक्स्ड नंबर ऑफ टाइम किंवा सॅटिस्फाईड होईपर्यंत ते कंटिन्यू लूपिंग होतं. द कंडिशन शुड बी बुलियन कंडिशन. सम कॉमनली युज्ड जावास्क्रिप्ट लूपिंग स्टेटमेंट्स आर, त्यांनी कुठले कुठले दिले बघा, फॉर लूप दिलेला आहे इथे, व्हाईल लूप, त्याच्यानंतर ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. आता ह्याच्यामध्ये त्यांनी 2च दिलेले आहेत, फॉर लूप आणि व्हाईल लूप. खरे अजून 2 असतात, डू व्हाईल लूप, अजून व्हाईल लूप, असे वेगवेगळ्या प्रकारचे ते 2-3 प्रकारचे त्यात लूप्स आहेत, पण आपल्या आता एक्झामसाठी आपल्याला 2च दिलेले आहेत, फॉर लूप. त्याचा सिंटॅक्स पण दिलेला आहे, बघूयात पुढे. दिस लूप एक्झिक्यूट स्टेटमेंट ॲज लॉंग ॲज कंडिशन बिकम्स ट्रू. कंट्रोल कम्स आउट फ्रॉम द लूप व्हेन कंडिशन बिकम्स फॉल्स. Benefit of for loop is that it combines initialization, condition and loop iteration in single statement. आणि काय सांगितलं फॉर लूपचं, these loop executes statement as long as condition becomes true. Control comes from the loop when condition becomes false. Benefit of for loop is that it combines initialization, condition and loop iteration in single स्टेटमेंट. ओके, सिंटॅक्समध्ये त्यांनी काय दिलं आहे बघा, फॉर इनिशियलायझेशन सेमिकॉलन, कंडिशन सेमिकॉलन, इटरेशन कर्ली ब्रेस, स्टेटमेंट ब्लॉक सेमिकॉलन, कर्ली ब्रेस कंप्लीट. सो इट इज अ सिंटॅक्स ऑफ फॉर लूप. तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकता सिंटॅक्स, किंवा एखादा एक्झाम्पल देतील आणि त्याचं तुम्हाला आन्सर करायला सांगतील, तर खाली दिलेलं आहे बघा. इनिशियलायझेशन इज असाइनिंग इनिशियल व्हॅल्यू टू द व्हॅरिएबल विच एक्झिक्यूट्स ओनली वन्स अँड देन द कंडिशन इज चेक्ड. Loop will execute statement in statement block till the condition is true. When condition becomes false, control is transferred out of the loop and it will execute remaining program. Iteration means increment or decrement value of a running variable. त्यांनी इथे बघा एक्झाम्पल दिलं आहे, फॉर i equal to 1. आता इनिशियलायझेशनमध्ये काय दिलेलं आहे, i equal to 1. त्याच्यानंतर कंडिशन काय दिलं त्यांनी, सेमिकॉलन, तर i लेस दॅन इक्वल टू 5 ही कंडिशन दिलेली आहे, आणि इटरेशन काय दिलेलं आहे, i प्लस प्लस. डॉक्युमेंट डॉट राईट एल आय कर्ली ब्रेस कंप्लीट. आता ह्याचं कसं होईल बघा, इथे तुम्हाला त्याची सेपरेट व्हिडिओ माझ्याकडे एक होती, ती मी तुम्हाला हे लूपिंगची वाटलं सेपरेट एक पाठवीन मी परत. आय इक्वल टू 1, आता तो चेक करणार, आय इज लेस, आयची व्हॅल्यू काय आहे आता 1 इज लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, येस, ट्रू झाली कंडिशन इथं. मग आय प्लस प्लस, मग आय प्लस 1 इक्वल टू काय झालं, तिथे पहिला ॲज इट इज येणार व्हॅल्यू आपली 1.
ओके, मग आय प्लस 1 येणार, काय आयची व्हॅल्यू 1 + 1 2, परत ती जाणार कंडिशन आय इक्वल टू 2, 2 इज लेस दॅन 5 आहे का, येस. सो अशा प्रकारे 1 2 3 4 5 टिल किती लेस दॅन 5पर्यंत ते आपलं आउटपुट प्रिंट करणार. सिमिलरली त्यांनी आय मायनस मायनसचं पण दिलेलं आहे बघा, आय ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आय मायनस मायनस डॉक्युमेंट डॉट राईट ln. आता इथे पण बघा त्यांनी तसंच केलेलं आहे, रिवर्स जाणार. ह्याची सेपरेट व्हिडिओ माझ्याकडे एक होती, मी तुम्हाला वाटलं सेपरेटली सेंड करते. ओके, नेक्स्ट व्हाईल लूप त्यांनी इथे दिलेलं आहे. These loop execute statement as long as the condition is true. As soon as condition becomes false, control comes out of the loop. आता सिंटॅक्स बघा काय दिलं आहे व्हाईल लूपचा. इनिशियलायझेशन, while condition, statement block, curly brace complete. The statement within the loop may be a single line or a block of statement. If the statement within loop is a single line, then the curly parenthesis is optional. Here loop will be executed repeatedly as long as the condition is true. Note that if condition always true, then loop will be executed infinitely. So after some execution, condition becomes false. Okay. आता इथे एक्झाम्पल दिलं बघा सिंटॅक्सचं. व्हॅर इक्वल टू इनिशियलायझेशन काय दिलं, आय इक्वल टू 1, व्हाईल आय इज लेस दॅन इक्वल टू 5, डॉक्युमेंट डॉट राईट ln आय आय इक्वल टू आय प्लस 1. आता हे झालं एक एक्झाम्पल, त्यांनी बघा प्रोग्राममध्ये कसं यूज केलं. आणि इथं फॉर लूपसुद्धा वापरलेलं आहे. डॉक्युमेंट HTML हेड टायटल टेबल 1 टायटल टॅग क्लोज स्क्रिप्ट टाईप इक्वल टू. आता इथे बघा त्यांनी हेड सेक्शनमध्ये टायटल डिनोट केलेलं आहे, बरोबर. फंक्शन डिस्प्ले व्हेरिएबल आय ए इक्वल टू form1.t1.value फॉर आय इक्वल टू 1 आय इज लेस दॅन इक्वल टू 10 आय प्लस प्लस डॉक्युमेंट डॉट राईट ए स्टार आय प्लस ब्रेक स्क्रिप्ट हेड टॅग क्लोज. बघा इथे जे आहे स्क्रिप्टचं ते जावा स्क्रिप्ट हेड सेक्शनमध्ये त्यांनी डिनोट केलेले आहे. बॉडी फॉर्म नेम इक्वल टू form1 एंटर नंबर टू डिस्प्ले टेबल इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट नेम इनपुट टाईप इक्वल टू बटन व्हॅल्यू डिस्प्ले टेबल ऑन क्लिक डिस्प्ले बॉडी HTML. ओके, सो हिअर इज द आउटपुट ऑफ द प्रोग्राम. हा प्रोग्राम तुम्हाला मी नंतर व्यवस्थित एक्सप्लेन करेन. ओके, सो अशा प्रकारे त्यांनी फॉर लूप आणि डू लाईफ व्हाईल लूपचं त्यांनी ते दिलेलं आहे. याची व्हिडिओ मी बघते, माझ्याकडे होती एक. ओके, तर ती तुम्हाला मी फॉरवर्ड करते. ओके, सो आजचा अशा प्रकारे चॅप्टरचा आपला हा पॉईंट कवर झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट बघूयात. ओके, आणि होमवर्क आजचं तुमचं असं आहे की ह्या लूपवरती जरा रीड करा, स्विच केसवरती जरा रीड करा, म्हणजे तुम्हाला थोडं अंडरस्टँड होईल आणि हा प्रोग्राम रन करा घरी.